साधारण 25 कोटी रुपये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आणि आपल्या 13 गावासाठी आता साधारण 50 कोटी उपलब्ध झाले। आपल्याला सर्वांना कल्पना असेल तेरचा जो प्राचीन इतिहास आहे, आपल्या तगरच्या बाबतीमध्ये जी काही ख्याती होती ती ख्याती परत एकदा फक्त देशासमोर नाही तर जगासमोर आपल्याला मांडायची आणि त्या अनुषंगाने हे प्रयत्न सगळे चालू आहेत। त्रिविक्रम मंदिर आवर्जून आपण जाऊन बघूया। सर्व महाराजांनी माझी विनंती आहे, आपल्याला जसा वेळ मिळेल आवर्जून आपण आता जे काम तिथे चाललंय ते कृपया बघा। महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर पूर्ण ते उघडून परत बांधण्याचं काम चाललंय। जुन्या पद्धतीचं बांधकाम आतमध्ये लागणी होणार आहे आणि साधारण तेच इथे करण्याचा देखील आपला प्रयत्न आहे। उपस्थित सर्वच आदरणीय वडीलधारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप एक वेगळा आणि महत्त्वाचा क्षण आहे। आपण आपल्या मंदिराच्या विकास कामाला अजून आता गती देतोय। काकांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती आहेत। अनेकांनी इथे बोलताना खंत व्यक्त केली की वेळ लागला विकासाला, हे वास्तव कुणालाच नाकारता येत नाही। त्याच्या कारणामध्ये मला जास्त जायचं नाहीये, परंतु जबाबदारी आता आपल्या सर्वांवरती आलेली आहे। त्यामुळे शिळा मंदिर दगडाचं मंदिर करण्याच्या बाबतीमध्ये आमची चर्चा व्यापक झालेली आहे। त्या बाबतीतला निर्णय देखील झालेला आहे आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्याचं पहिलं चित्र जे आहे, संकल्प चित्र आपल्या सर्वांच्या समोर आपल्या मान्यतेसाठी आपण उपस्थित करू। हा शब्द आणि त्याला लागणारा निधी जो आहे तो आपल्याला सर्वांना मिळून एकत्रित तो जमा करावा लागणार आहे। सरकारकडनं ते येणं अपेक्षित नाही। पहिल्या 1 कोटीची जबाबदारी मी स्वीकारतो। याच्या पलीकडे जाऊन दर्जा देण्याच्या बाबतीतला विषय देखील आज इथे झाला, त्याची प्रक्रिया चालू आहे। त्याच्या बाबतीमध्ये काही निकष असतात आणि तो विषय निश्चितपणे आपण पुढे नेऊ। आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की आपलं आत्ताचं महायुतीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला निधी योग्य पद्धतीने मिळाला। तुळजापूरला जे होतंय ते आपल्याला कल्पना असेल, तुळजापूरला पुढच्या आठवड्यात मंदिराचं काम जे आहे त्याची सुरुवात आपण करतोय। हे ठरलं आणि हे घडलं हे निश्चितपणे आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारची वास्तू आपण निश्चितपणे इथे उभी करू। आपलं सहकार्य अतिशय ताकदीने असावं। सहकार्य जे आहे ते खूप गरजेचं आहे, कारण मी परत सांगतो की एकट्या दुकट्याचं काम नाही, सर्वांनी मिळून एकत्रित केलं तर हे काम लवकर होईल, भव्य होईल आणि त्यात आपलं सहकार्य राहावं। एवढंच बोलतो। नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो। आपले सर्वच आदरणीय महाराज आवर्जून इथे आले, त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे देखील आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करून मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण। उर्वरित लोकांना ग्रामपंचायतीमध्ये 8 रोड मिळणार आहे, त्याची नोंद घ्यावी। काकांच्या मंदिरासाठी अनेक वर्षांपासून आपण निधी उपलब्ध करून घ्यायचा प्रयत्न करत होतो, परंतु दुर्दैवाने निधी मर्यादित मिळत होता आणि निधी मिळायला वेळ देखील खूप लागत होता। महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा निधी मिळायला आता सुरुवात झालेली आहे। आपण मोठा आराखडा तयार केला होता आणि जवळजवळ 25 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी आता या परिसरामध्ये मिळालेली आहे आणि या कामाच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट आता होतोय। आपण जलद गतीने अतिशय दर्जेदार काम करून घेण्यावरती भर देतोय आणि आज 2 मागण्या आल्या ज्याच्या बाबतीत आपण आधीच विचार केलेला होता। शिळ मंदिर दगडाचं मंदिर काकांचं बांधावं अशी आवर्जून आता मागणी आलेली आहे। त्याच्या आधी आम्ही चर्चा केली होती, परंतु विटेचं बांधकाम त्याच्याऐवजी आपण दगडाचं करावं का या बाबतीत बरीच चर्चा झाली होती। निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं विचार करत होतो, पण आज आपण आता निर्णय घेतलाय की दगडाचा शिळाचा पुरातन
विभागाच्या माध्यमातून, पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे काम जे आहे ते करायचं असं आपण ठरवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं आपण आई तुळजाभवानीच्या मंदिरात काम करून घेतोय त्याच पद्धतीचं काम इथे आपण करायचं ठरवलं आहे. आणि आपल्या मंदिराला दर्जा देण्याबाबत जे काय आता पेपरवर्क चाललं आहे, कागदोपत्री आता जी प्रक्रिया चालली आहे त्याला अजून जलद गतीने करण्याचा आपण प्रयत्न करू. हे 2 निर्णय महत्त्वाचे आज आपण घेतलेत. आणि स्वाभाविकच आहे की इथे विकास कामं जी आहेत ती मी सांगितल्याप्रमाणे जलद गतीने करण्याचं नियोजन आहे. आपल्या शहरामध्ये, तुळजापूर शहरामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं जातं आहे साधारण त्याच धर्तीवरती तेरमध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तेर आणि तुळजापूर आता कॉन्क्रीटच्या मोठ्या रस्त्याने जोडलं जाणार आहे. त्या रस्त्याच्यामुळे तुळजापूरला येणारा जो भाविक आहे तो मोठ्या प्रमाणात निश्चितपणे तेरला येईल अशी आपली अपेक्षा आहे. त्या पद्धतीचं आपलं नियोजन आहे. काकांचं दर्शन घेऊन तेरमध्ये देखील वेगवेगळ्या पुरातन वास्तू त्यांनी बघाव्या आणि इथल्या अर्थकारणाला, आपल्या तेर गावच्या अर्थकारणाला, परिसराच्या अर्थकारणाला प्रचंड चालना मिळावी या अनुषंगाने आपलं नियोजन आहे. काकाच्या मंदिराचा विकास दादा कशा पद्धतीने होणार आहे, काय काय विकास होणार आहे आणि तो साधारण कधीपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे किंवा ते मंदिर कधीपर्यंत प्रत्यक्षात येईल? आत्ता कामाची सुरुवात तर झालेलीच आहे. आपण बघू शकता की वेगवेगळे कामं चालू आहेत. सगळे कामं व्हायला साधारण आपण एक 3 वर्षाचा कालावधी कन्सिडर करू, पण त्याच्या आधी संपवायचा आपला प्रयत्न राहील. आता दर्शनबारी आपण वेगळ्या पद्धतीची करतोय. दगडी बांधकाम सगळीकडनं स्टोन क्लॅडिंग किंवा स्टोनचं करतोय आणि आतमध्ये देखील आपण लाकडी मंडप करतोय. मोकळेपणा असावा, हवा आणि लाईट पर्याप्त उपलब्ध राहावी, येणाऱ्या भाविकांना फार घाई गडबड होऊ नये या अनुषंगाने योग्य ते नियोजन केलं जातं आहे. शेजारीच भक्तनिवास ज्याचं काम अर्धवट होतं ते आपण पूर्ण करतोय. टॉयलेटचा ब्लॉक बांधला जातोय. पूर्ण कंपाऊंड वॉल करून भव्य असं महाद्वार देखील करण्याचं नियोजन आहे. त्याचं खरं तर निविदा देखील झालेली आहे आणि सध्या कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे. महाद्वाराचं काम काही जमिनीच्या विषयामुळे थांबलं आहे, ते लवकरच सुरू होईल.